नमस्कार मित्रांनो, आता आपण नवशा गणपतीचं दर्शन घेऊन आता निघालोय आपण दुसऱ्या टेम्पल का. आता दुसऱ्या टेम्पल का आलोय. आता आपण पहिल्यांदा 10 रुपयाची इकडं पार्किंग फाडावं लागते. पार्किंग फाडल्यानंतर मित्रांनो पहिली गाडी पार्क करावं लागते. गाडी पार्किंग केल्यानंतर मित्रांनो पहिल्यांदा आपल्या हाताने चांगली गाडी पार्किंग करायची. मग दरवाजा व्यवस्थित लॉक करून मग तिथून निघायचं मित्रांनो. आता तुम्हाला हळूहळू निघालोय मी. आता तुम्हाला पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला सांगतो हे टेम्पल कसलं आहे. हे टेम्पल बघायचं असेल तर मित्रांनो व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा. आता पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला पहिलं टेम्पल सांगतोय मित्रांनो. हे टेम्पल आहे रामाचं टेम्पल आहे मित्रांनो. हे रामाचं टेम्पल आहे. पहिल्यांदा आपण रामाचं टेम्पलचं दर्शन घेऊ मित्रांनो. आता माझे कस्टमर बिन गेले, त्यांच्या मागे मी पण आलोय. आता तुम्हाला दाखवून देतो. टेम्पल बिन खूप सुंदर आहे. बोला जय श्रीराम. बोला मित्रांनो जय श्रीराम. आणि व्हिडिओ मध्ये नक्कीच एकदा बोला कमेंट करून जय श्रीराम. आणि मित्रांनो राम, लक्ष्मण, सीता आणि बजरंगबली. आता बजरंगबलीचं रामाचं दर्शन घेतलंय. आता मित्रांनो आपण आता दुसऱ्या बाजूच्या टेम्पलला जाऊ. बाजूचं टेम्पल आहे तर मित्रांनो तुम्ही पण दर्शन घ्या. काय विचार असेल नक्कीच मागा, कारण खूप सुंदर टेम्पल बनवले मित्रांनो. आणि तुमची फॅमिली घेऊन नक्कीच नाशिक मध्ये दर्शन करत असेल, नाशिक दर्शन, तर नक्कीच इथं या ठिकाणी. आणि हे टेम्पल आहे मित्रांनो. आता आपण चालू आहे तिसऱ्या टेम्पल पाशी. आता हे तिसरं टेम्पल आहे मित्रांनो, खूप सुंदर आहे. हे टेम्पल आहे श्री सोमेश्वर टेम्पल, महादेवाचं मंदिर आहे मित्रांनो. आणि व्हिडिओ कसा झाला आहे मित्रांनो मला कमेंट मध्ये पण नक्कीच सांगा जा. आणि आजूबाजूला बघू शकता मित्रांनो इतकं सुंदर आहे. आणि हे भोलेनाथचं टेम्पल आहे मित्रांनो. त्याच्यामुळे या भोलेनाथच्या टेम्पलचं नाव दिले सोमेश्वर. हे सोमेश्वर टेम्पल नाशिक मध्ये सगळ्यात फेमस आहे मित्रांनो. आणि सोमेश्वरचं दर्शन घेतलंय आता आम्ही. तुम्ही बिन दर्शन घ्या. मी तुम्हाला दर्शन घेऊन देतोय. बघू शकता तुम्ही सोमेश्वरचं टेम्पल आहे मित्रांनो. महादेवाचं टेम्पल आहे मित्रांनो. तुमची काय इच्छा असेल महादेवाकडे नक्कीच मागा तुम्ही. आणि 100% मला गॅरंटी का तुमची नक्कीच इच्छा पूर्ण होणार आहे. तुम्ही पण घ्या. आता आपण निघालोय हळूहळू. आता इथून दर्शन घेऊन माझं पण दर्शन झालंय. आता इथून मी निघालोय. तुम्हाला बाजूचं परिसरातलं दाखवून देतो. आणि रोज सकाळी मित्रांनो 1 तांब्याभर तुम्ही पाणी नक्कीच शंकराच्या पिंडावर घाला. बजरंगबलीचं. आता बजरंगबलीचं बिन दर्शन घ्या मित्रांनो. आणि बोला जय श्रीराम. मित्रांनो जय श्रीरामचं नाव घेतलं म्हणजे कसं सकाळी सकाळी एकदम असं फ्रेश वाटतं देवाचं नाव घेतल्यानंतर. आणि तुम्ही बघू शकता बाजूला खूप सुंदर आहे. आणि इथं कपल पॉइंट बिन भरपूर आहे मित्रांनो. आणि हे सोमेश्वर आमच्या नाशिक मध्ये सगळ्यात फेमस आहे मित्रांनो. तुम्ही कधी पण नाशिक मध्ये आल्यानंतर या टेम्पलला नक्कीच या. आणि तुम्ही न्यूजला बघत असतील का सेल्फी पॉइंट, हे सेल्फी पॉइंट आहे मित्रांनो हे सोमेश्वरचा. आणि व्हिडिओ कसा झालाय तो मला नक्कीच सांगणार. आणि लहान मुलांसाठी बिन भरपूर आहे आणि खेळण्याला बिन भरपूर आहे मित्रांनो. आणि शनिवार रविवार मित्रांनो इथं इतकी गर्दी राहते, भयंकर गर्दी राहते. बघू शकता मित्रांनो लहान मुलांसाठी पण भरपूर एन्जॉय खेळण्यासाठी. हे काय आपलं मिलिटरीचं ट्रेनिंग राहतं ते सगळ्या गोष्टी. आता इथलं दर्शन घेतल्यानंतर मित्रांनो आम्ही हळूहळू गाडी का निघणार आहे. आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि तुम्हाला नेक्स्ट टेम्पलला तोपर्यंत